हे घे चल चल यमुना धर पाणी पे, धर पाणी पे, मग दूध काढते, काढ धर पाणी पे. नको म्हणते हो. ते चारा संपायच्यात लवकर धारा काढून घे, नाही तर परत येडेवाणी करायला लागेल ती. बघा ती कशी करायला लागली, काय झालंय तिला आज. बाई अगं, काढू दे ना माशा दूध. तूच जर अशी करायला लागली तर आमचं कसं व्हायचं. तुझ्या जीवावर चाललंय सगळं. घ्या होते शेण काढून. हा ओढू दे मला सर. ऐक हल हल हे हल. लोखंडावर टाका तिकडे. हा टाकतो. घे आधी दारा काढून घे, मग शेणकूर करत बस. चल यमुना चल. हो बाई चल इकडे. घे बादली आणि बस पटकन चल. उशीर झाला इकडे डिरीला, ते माणूस वराडतय मला रोज. अगं थांब. ते बघा बघा कशी करते ती. घे पटापट दारा काढून घे. हा हो काढते. हा गाभरती काय तुझ्या मसाडाला. अहो करतीस तशी ती. हा वडवड चल पटापटा. काय करते काय माहिती. या मसाडाचं एक काय कळत नाही. वाटीभर खातय पण पाठीभर हागून ठेवतय तिथं. आणि दूध द्यायच्या नावाने तर बॉम्बा. आज बी पाणी वाचायला लागेल मला. झालं नाही का मग. थोडं त्याचं कोण काय नाही बघत, रोजचं काम आहे आपलं. बस का टाका ना थोडं. बस का बस का. टाका ना. आईला सगळ्याच ओतून दिले म्हणत तिकडे घ्या आईला. अरे बाळा आलाय तू. काय रे कुठे गेलता. हे काय शेंबूड पुसायचं शाळेत काय. चाललं वाटते. द्या हो त्याला दूध द्या. बरं 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 शाळेत जायचं दूध पाहिजे. राहिलं म्हण मागची उधारी दे. 200 रुपये राहिले. पोटभर प्या बरं का. सटकून खा टरकून हागा. त्याचं काय आहे, म्हशीचं दूध असतंय घट्ट. एवढं घट्ट दूध पिल्यावर पोरग जुलाबा बसन, म्हणून त्याच्यावर पाणी वाचायला लागते. माझ्या मनात काय पाप नसतं ग, लोकांसाठी करायला लागते सगळं. लोकाला काय कळतंय किती पाणी टाकले आणि किती नाही. आता काय आपलं थोडं फार जर आपल्याला मोठं व्हायचं असेल तर असं करावंच लागेल त्यांनी. नाही हे सगळंच चालतंय. चला घेऊ का मी. जा लवकर तुम्ही या लवकर परत आवरा. आज आज किती पगार येईल. आज नाही म्हणलं तरी येईन 4-5 हजार येईन. रतीबवाल्यांचं येते 2-3 हजार. येताना पेंड घेऊन या म्हशीला. हा हा मला वाटलं तुला खायची काय. पेंड घेऊन या. तेवढं कापसाचं ते खत राहिले तेवढे मारून घेऊ. आज फवारणी मारून घेऊ. अगं बिन पेंडीचं म्हशीला दूध द्यायला लावतो बघ. काय पाणी काय घालून विकल्यावर काय कोणाला कळतंय. येडे का तुम्ही. तिलाच खाऊ पिऊ घालावं लागन का नाही जरा. अगं काय नाही आपण आहे काय बोलताय तुम्ही. दुधात आहे ना दुधात. अहो माझी सोन आहे ती. तिला नाही जीव लावायचं तर कोणाला. एक टायमाला तुम्हाला मी जेवायला देणार नाही पण तिला देईन माहितीये का. अगं दुधात युरिया घातला ना आपोआप दूध घट होते. काय कळत नाही म्हशीचं आहे का कशाचं आहे. नाही ते मला माहितच नाही जसं सांगायला लागलं तुम्ही. करायला लागते. बरं लवकर या. येताना भाजीला काहीतरी घेऊन या. हा हा चालतंय चालतंय. जाऊ का नीट घेऊन जा. पाडताल बाई दूध लय मेहनतीचं येते. हात काढ. हे बघा घसरायला लागली ती. काय शिकवायचं नाही बरं का, नवऱ्याला शिकवायचं नाही. चल अयो पाणी कमीच ओतलंय बरं. तुझ्या दुधात नाही पाणी घागर उतानी र गोपाळा. तुझ्या दुधात नाही पाणी. कुणी बघितलं तर हानील बाबा. आयो आयो बोलून घ्या पटकन. आईला काय खरं नाही. असंच धंदा पाहिजे, असंच पाणी पाहिजे. इकडे इकडे. तुझ्या दुधात घातलं पाणी किटली उतानी र गोपाळा. तुझ्या दुधात घातलंय पाणी किटली. अजून किटली उतानी र गोपाळा. आलं कोणतरी गोपाळा. अयो
गेलं. पैसा तरी काय फुकटचा आहे का? पाणी वाचायला लागते दुधात, नाही तर काय खरे. म्हशी एवढा दूध देतात का आजकालच्या? हा अयो. बाई माझ्या ग दुधात नाही पाणी. अयो बाई माझ्या ग दुधात नाही पाणी. घ्या मालक. काय दुधात पाणी? पाणी नाही. अच्छा, हा लयच मूड मध्ये आलाय आज. हा चालते. लोकांच्या डेअऱ्या 1 तास होऊन बंद होती, हा, आणि तुझी डेअरी काय एवढा उशीर असते का वय रे? अहो नळाला पाणीच नव्हतं आलं. हा वय, मग तेच म्हणलं डेअरी पेक्षा डेअरी मोठी म्हणून उशीर झाला असेल. हा हा जरा लवकर येत जा जरा. हा हा तुझं लाका लय अवघड आहे. वजन बघू दे थांबा. कोणतं तुझं दूध चोरणार आहे भाऊ मी? मला धंदा करायचा आहे आयुष्यभर. अरे आज दूध जरा पातळ दिसते रे. म्हशीला जुलाब झालत ना. म्हशीचा आणि दुधाचा काय संबंध आहे जुलाबाचा? अहो जुलाब झाल्यावर सगळंच पातळ होते. तुम्हाला झालंय का नाही कधी? कळण झाले हो. द्या इकडे ती. धर, तुझ्यासारखे शहाणे असलो डेअऱ्या पण करावं लागतं ना आम्हाला. झाकण कुठे? धर भाऊ, तू झाकण लय जीव झाकण. बरं मी काय म्हणतो दादा? तांबाखू खात नाही. तंबाखू नाही, पगार दे. आईला तू ना दूध ओतला का तुला नुसता पगारच लागतो. काय देतोय? अयो थांब जरा, कॅल्क्युलेटर बघू दे मला. आईला तू पगार देता देता माय केस पांढरे होते. नाव काय म्हणला? बाबूराव. हा बाबूराव. 2 3 थांब जरा. 4 5 6. उद्या भिगवणलाच. कशाला? मच्छी खायला न काय? निघ चल, दिमागाची खोटी नको करू. आणि उद्यापासून तुझं पान नको तीच जाऊ. हा फॅट बघ किती कमी आलाय. हो नाही निघ. हा हा जर लवकर येत जा. 8ला 10ला येतो बोंबलत. जाऊ का मग? हा निघ निघ चल. आईला तो बंडल गावला ना, गोव्यालाच गेलो असतो. काय काय काय? अयो म्हैस बी दमली असेल आमची दूध देऊन देऊन. आता जरा वेळी तिच्याच दुधात तिला चहा करून पाचतो. काय झालं राणी तुला? असं का करते तू? का खात नाहीये? काय झालं तुला? बाई म्हैस आजारी तर नाही पडली ना? हा पगार बिगार झाला मस्त आज. आता आहे ना मग सोन्याचा अंड देणारी कोंबडी आहे तू. असं काय करायला लागली तू? बाई असं करू नको. तू यावरच संसार चाललाय बाई. खात पीत जा. काय झालं तुला? मला सांग ना काय झालं? बाई काहीच बोला नाही. काय झालं ग? अहो बघा ना, सकाळपासून काही काय नाही ना. ती काय झालंय तिला बघा बरं. बरं झालं तुम्ही आले. तुमचीच वाट बघत होते मी. अगं ती वाड खाऊन खाऊन वैतागला असेल. दुसरं काहीतरी टाक तिला खायला. घास टाकला का तू? घास टाकला नाही खात. कडवा टाकून बघितलं का? हो कडवाळ टाकलं, मका टाकला, काहीच खाय नाही ती. तरी खाय ना नाही. बघा बरं काय झालंय. आणि डॉक्टराला बोलवावं. एकच माझ्या जीवाचा तुकडा आहे यो. काहीच खात नाही म्हणले अवघड आहे ग. तुम्ही मेले तरी चालतील पण माझी म्हैस नाही मेली पाहिजे. सांगते तुम्हाला आधीच. माझ्या जीवाचा काळजाचा तुकडा आहे त्यो. समजलं का? माझी राणी आहे ती. लवकर बोलवा. जोपर्यंत माझी यमुना चांगली होत नाही तोपर्यंत तुम्हाला एक भाकरचा तुकडा हॅलो देत मी. हा डॉक्टर बाबूराव बोलतोय. ती म्हैसच काय खायना आमची. या ना जरा इकडं. हा हा या लवकर या लवकर या. तुला मी आहे ना. लवकर बोला. मला तर टेन्शन आलंय बाई. काय झालं एक भाकरीचा तुकडा जाणार नाही जवरी म्हैस काही खात नाही. ही काही खात नाही तर मी काही खात नसते. अगं तू नाही खाल्लं तरी चालेल पण तिच्या अख्खं घर चाललंय आपलं. एवढं पाणी घालू घालू इकतोय ना आपण दूध तिचं. हो ना. ती आहे तर सगळे बाई. नाही तर माझा संसार बंद पडेल बघा. बाई माझ्या जीवाचा माझा काळजाचा तुकडा आहे तू. अगं डेअरीवाल्यावरने 4-5 वेळा ऍडव्हान्स घेतला मी हिच्या जीवावर. कसं काय तिच्याच जीवावर चाललंय सगळं. मागच्या वेळी 1 तोळ्याचं मंगळसूत्र केलं हिच्याच जीवावर केलं होतं. ती जागा सोडून घेतली. हिच्याच जीवावर सोडून घेतली. काय सांगा बरं आपल्याकडे तिच्याशिवाय. आलं आलं.
तुम्ही काय आणलं का नाही? माई बॅगच गावात राहिली. तुम्ही म्हणलं लय सकाळ सकाळ फोन केला, म्हणलं या चक्कर आणून. अहो काय सांगायचंय, म्हैस काहीच खायना सकाळपासून. सगळं पोट बसलं तिथं. मग काय करायला लागेल त्याला आता? सातच चालू आहे तशी हा हा. सगळ्याच्याला. हिला सूज पण आलेली आहे खालून. हिला कोर्स करावा लागेल चांगला मोठा. कसला इंजेक्शनाचं होईल? हा पण होईन का बरी? बरी होईन पण टाइम लागेल त्याला. 10-12 दिवस जाते. दूध पण देणार नाही तेवढ्यात ती. आणि काय खर्च किती घेईन तिला? कोर्स चांगला मोठा आहे. 10,000 रुपये खर्च येईल. अहो, आणि खाणार पण नाही जास्त ते तोपर्यंत. करायचं का मग? करावं तर लागेलच, केल्याशिवाय कसं जमणार आहे सांगा बरं. या मग तुम्ही गावात नाही येताना या इंजेक्शन घेऊन सगळी. नाही तुम्ही पण चला. काय असेल ते हे करतो सगळं. चालतंय मग. चला. अहो किती आहेत पण? पैशाचं बघतो मी, आलो त्याच्या बरोबर. या लवकर. डॉक्टर, पैशाचं काही कमी जास्त होईल का? नाही औषधाला नाही कमी जास्त होणार. एक काम करा, तुमचं काय असेल ना काम चालू द्या, मी येताना घेऊन येतो. काळजी काय करू नका. पण नक्की बरी होईल ना? हा 100%. आम्ही काय यासाठी इथं. माझी तर पर अक्कलच गेली बघ. काय झालं? काय म्हणले डॉक्टर? 10,000 खर्च येईन डॉक्टर म्हणले. एवढे? आणि वरनं म्हैस 10-12 दिवस दूध बी देणार नाही. अगं बाई, असं कसं? अगं डेअरीचं आता 4,000 आलं होतं आणि रतिबाचं 2,000. सगळेच पैसे गेले. मला नाही माहिती, काहीतरी करा पण आपली राणी नीट झाली पाहिजे. बाई माय यमुनाला काही झालं नाही पाहिजे. तुम्ही काही करा, मला काय माहित नाही. अगं आपण हिथं तर दुधात पाणी घालायचो ते घालायचो. मी तर आहे ना डेअरीला जाताना बी तळ्यातलं पाणी वाचायचो परत्यात. आणि तिथं जाऊ दे, आपण रतिबाचं दूध नव्हतं का घालीत, हा. त्यात पाणी ओतलेलं कळू नये म्हणून आपण युरिया बी टाकीत होतो. लोकांच्या आरोग्याशी बी खेळलो आपण लागा. आणि त्याचीच शिक्षा दिली देवाने आपल्याला. अगं पैसे गेले ते गेलं, वरनं 5-6 हजाराचा अजून भुर्दंड पडलाय आपल्याला. नाही नाही, ले हाव करण्यात बी काय मजा नाही. आपण असलं पाणी बिणी टाकून काय करायचं नाही. नाही करायचं. जे असन कष्टाचं आणि खऱ्याचं तेच पैसे घेऊ आता आपण. मग ती चटणी भाकर खाल्ली तरी चालेल, मी रोज हा, तरी हा. चालते. चटणी भाकर खाऊ पण आपण कोणाच्या जीवाशी खेळायचं नाही आज यानंतर. नाही नाही, इथून पुढे आपण आहे ना अजिबात पाणी नाही टाकायचं आणि युरिया नाही टाकायचं. नाही, काय असेल ते चांगलंच दूध विकायचं. नाही तर असं हापापाचा माल कापापा होतोय. 2 पैसे कमी का भेटाना, पण असं नाही करायचं आता. जाऊ दे, आता काय होईल ते म्हशीचं बघू आपण. तू पण नको लई काळजी करू. हा, लय काळजी वाटते बाई. नमस्कार मित्रांनो. आता आपण पाहिलेल्या भागातून आपल्या लक्षात आलेलंच असेल, लबाडीने मिळवलेलं घबाड हे कधीच पुरत नाही, पण कष्टाने मिळवलेला 1 रुपया सुद्धा आपल्याला आयुष्यभर पुरतो. म्हणूनच कष्ट करा, मेहनत करा आणि मेहनतीने कमवा. कुणीतरी खरंच म्हणलेलं आहे, माणूस जगात शोभून दिसतो तो मोत्यांच्या हारणी नाही तर घामांच्या धारणी. म्हणूनच इथून पुढे जे कराल ते प्रामाणिकपणे करा आणि मेहनतीने करा. फुकटचं मिळवलेलं घबाड कधीच पुरत नाही. धन्यवाद. धन्यवाद.